विद्यार्थी मित्रांनो, आपण मेन प्रोसेस या दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलत आहे सिलेक्शन प्रोसेसबद्दल किंवा सिलेक्शन प्रोसेस आपली कशी राहणार आहे म्हणून. आणि या ठिकाणी मेडिकल पास झाले विद्यार्थी थोडे लाजत आहेत, तर काही हरकत नाही. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या जेवढे विद्यार्थी बघत असतील तर अशा विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्हाला फटाके फोडायची गरज नाही. सिलेक्शन प्रोसेस कशी राहणार आहे म्हणून. आज जे विद्यार्थी मेडिकल फिट झाले, सर्व फिट झाले, त्या विद्यार्थ्यांनी फटाके फोडायची गरज नाही. मेरिट कशी लागते तुम्हाला सांगतो मी. आमचं जे ॲनालिसिस झालं, मुंबई यारो झालं, नागपूर यारो झालं, औरंगाबाद यारो झालं, आता सध्या अहमदनगर नाव चेंज झालं आहे, श्री छत्रपती संभाजीनगर आणि आता अहिल्यानगर. तर या विद्यार्थ्यांनी काय गलती केली माहिती आहे का, जे मेडिकल फिट झाले ना तर घरी जाऊन फटाके फोडले, गुलाल उडवला. जेव्हा रिझल्ट लागला त्यांचा रिझल्ट फेल आला. तर आता सध्या आपल्याकडं हे दोन विद्यार्थी उभे आहेत. मी पुन्हा नाव सांगा, आपलं शुभ नाव. माझं नाव गुट्टे सदानंद रामकिशन, गाव शेलदरा, तालुका जळकोट, जिल्हा लातूर. आज लातूर आणि लातूर आणि बीडचे विद्यार्थी होते ना. माझं नाव गव्हाणे कृष्णा माधव, तालुका चाकूर, जिल्हा लातूर. गुड. दोन्ही विद्यार्थी आणि माझ्या पूर्ण शुभेच्छा आहेत तुमच्यासोबत की तुमचं 100% सिलेक्शन होईल. आता मी तुम्हाला सांगतो की जर आपलं 1600 पूर्ण झालं, पहिली पर्ची, मी सेकंड पर्ची नाही सांगत आहे तुम्हाला, सेकंड पर्चीवाला केव्हा लागू शकतो तुम्हाला ते पण सांगतो इच्छितो. पहिला पर्ची कन्फर्म पहिली पर्ची आहे आणि ज्या विद्यार्थ्याचे 37च्या वर क्वेश्चन बरोबर आहे, राईट, आपण क्वेश्चन किती पण बरोबर, कारण कसं आहे माहिती आहे का, आपण 50 पैकी 45 केले, 46 क्वेश्चन टिक केले. आपल्याला जे क्वेश्चन बरोबर वाटतात आपण टिक करतो, पण ते आपल्याला बरोबर वाटतात, ॲक्च्युली तेवढे बरोबर नसतात. तर त्याच्यामध्ये तुमचे जर 37च्या वर राईट असते नाही पहिली पर्ची, तुमचं सिलेक्शन कोणीच रोखू शकत नाही. आता याच्यामध्ये सेकंड पर्चीवाला वर कसा येऊ शकतो तुम्हाला सांगतो. सेकंड पर्चीवाले जर त्याचे क्वेश्चन जर तुमचे 37 बरोबर आहे आणि त्याच्याकडे NC सी सर्टिफिकेट आहे किंवा B सर्टिफिकेट आहे किंवा A सर्टिफिकेट आहे किंवा त्याचे क्वेश्चन 40च्या वर आहे, तो तुम्हाला पिकअप घेऊ शकतो. त्यामुळे काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे बघा माझे 25 बरोबर आहे, 30 बरोबर आहे आणि मी आता लागलो, तर हे गलतफहमी आहे. याच्यानंतर जे रिमेडिकलला प्रोसेस केले त्याच्यामध्ये पॉईंटमध्ये 2 प्रकार आहेत की जे नॉर्मल पॉईंट आहेत ते होतात आणि जे मेजर पॉईंट आहे. तर मेजर पॉईंटमध्ये मी तुम्हाला टॉप सांगून देतो काय आहे. मुडव्यात डायरेक्ट फेल आहे, जे नसा वगैरे दिसतात पायावर किंवा हातावर ते डायरेक्ट फेल आहे. जास्त अँगलमध्ये हात आहे डायरेक्ट फेल आहे. मेन पॉईंटला काही जखम वगैरे आहे किंवा ज्यांची स्किन मागंपुढे होत नाही ते डायरेक्ट फेल आहे. आलं लक्षात. ज्याचे हात थरथर कापतात ते पण डायरेक्ट पोरं फेल आहे. आलं लक्षात. ज्यांच्या डोळ्याचा डिफेक्ट आहे, नाकाला नस वगैरे वाढले ते पोरं फेल आहे. ज्यांचे दात अपडाऊन आहेत किंवा दात निघायला डुप्लिकेट हे पोरं फेल आहेत. माझ्या हिशोबाने, माझ्या अनुभवानुसार. याच्या व्यतिरिक्त नॉर्मल जे पॉईंट आहे, एक्स्ट्रा वगैरे, हे पोरं पास होतात. आणि नोकरीच्या पोरांना घाबरायची गरज नाही, नोकरी नॉर्मल आहे ते पास होत असते. पेन पॉईंट हे पास होते. आलं लक्षात. तर भरपूर, तरी पण मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो काही पोरांनी काय केलं माहिती आहे का, घाबरले आणि ते मेडिकलला आले नाही, मुंबई यारोचे. तुम्हाला घाबरायची गरज नाही. तुम्हाला कोणत्याही प्रकारची जर काही अडचण असेल तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरला 7499 32 32 05 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. तर या नंबरला तुम्ही मेसेज करा. मी तुम्हाला तुमची पर्ची पालन तुम्हाला ॲक्युरेट सांगू शकतो. तुम्हाला घाबरायची गरज तुम्ही पास आहे म्हणून किंवा तुम्ही हा मेजर पॉईंट आहे तुम्ही फेल आहे म्हणून, पण तुम्हाला डाऊट दूर होईल. परंतु ऑप्शन होऊ नका. तुम्ही एकदा तकदीर आजमा, तुम्ही मेडिकलला जावा. कधी कधी माणसाला लक पण साथ देते. आलं लक्षात. पुन्हा एकदा तुम्ही यांना कॅमेऱ्यासमोर आहे काही विद्यार्थी तिकडे पळून गेले, काही हरकत नाही. माझ्या पूर्ण शुभेच्छा तुमच्यासोबत आहे की तुम्हाला लकसुद्धा आणि मेडिकल उद्या आहे ना, आणि मेडिकलसुद्धा तुम्हाला सपोर्ट करण. आणि माझ्या पुन्हा एकदा कोटी कोटी शुभेच्छा तुमच्यासोबत आहे की तुम्ही 100% 2025ला आता ट्रेनिंग सेंटर. आणि मी तर म्हणतो की माझ्या पूर्ण, कारण माझं ट्रेनिंग सेंटर, माझं जे हेडक्वार्टर आहे पुणे आहे, मी आर्मी रिटायर आहे, सांगतो तुम्हाला की माझी अशी इच्छा की या दोघांना पण BG ट्रेनिंग सेंटर मिळावं. बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप सोपी ट्रेनिंग सेंटर आहे. आलं लक्षात. तर माझ्या पुन्हा एकदा तुमच्या दोघांना पण शुभेच्छा की तुम्ही दोघे पण यावर्षी 2025ला अग्निवीर होणार म्हणजे होणार. थँक्यू. जय हिंद.